आधी अमेरिका आणि नंतर भारताविरुद्ध पराभूत झालेल्या पाकिस्तानचं T20 वर्ल्ड कप मधील सुपर 8 मधलं आपलं आव्हान धोक्यात आलेलं होतं। मात्र त्यांनी कॅनडा विरुद्ध 7 विकेट्स राखत विजय मिळवला आणि आपलं आव्हान कायम ठेवलं। आता जर त्यांना सुपर 8 फेरी गाठायची असेल तर नेमके कोणते निकष त्यांच्या कामी येतात जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। कॅनडा विरुद्ध सामन्यात विजय मिळवून पाकिस्तान सध्या अ गटात तिसऱ्या स्थानावर आहे। 3 सामन्यात 2 पराभव आणि 1 विजय या कामगिरीसह 4 गुण आणि +0.191 चा रन रेट पाकिस्तानच्या खात्यात आहे। परंतु या गटातून फक्त 2 संघच पुढे जाऊ शकतात। तो गटामध्ये सध्याच्या घडीला भारत आणि यजमान अमेरिका हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत आणि या दोन्ही संघांचा रन रेट हा प्लस मध्ये असल्यामुळे जर पाकिस्तानला सुपर 8 ची फेरी गाठायची असेल तर त्यांना जर तरच्या शक्यतांवर अवलंबून राहावं लागेल। काय आहेत पाकिस्तानचे निकष? पाकिस्तानचा संघ आता या स्पर्धेत फक्त 4 गुणांपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे भारत अमेरिका सामन्यात जो संघ हरेल त्याने आपला उर्वरित सामनाही गमवावा अशी प्रार्थना पाकिस्तान करेल। असं झाल्यास सर्वांचे 4 गुण होतील। कॅनडा आणि भारत सामन्यात भारताचा पराभव होणं अशक्य आहे। यावेळी -0.493 या रन रेटसह कॅनडा सुपर 8 फेरी गाठणं अवघड आहे आणि अशावेळी पाकिस्तानचं पारडं जड होईल। सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे आयर्लंड विरुद्ध आपल्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानला मोठा विजय मिळवावा लागेल। आता या सगळ्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की हे गणित पाकिस्तानसाठी दिसतंय तितकं सोपं मुळीच नाही, कारण भारत आणि अमेरिका आपल्या उर्वरित दोन्ही सामन्यांपैकी एक जरी सामना जिंकले तरी पाकिस्तान सुपर 8 मधनं बाहेर पडू शकतो। आता 16 जूनला पाकिस्तान आयर्लंड विरुद्ध आपला शेवटचा सामना खेळेल आणि तोपर्यंत बाबर आझम आणि त्याच्या कंपनीला वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावं लागेल।